यूट्यूब परिवार. तर आता आपण चाललेलो आहोत, तुम्हाला माहीतच आहे आपल्या यूट्यूब परिवाराने खूप मदत केली होती. ज्यावेळेला मी गायत्रीसाठी मदतीचं आव्हान केलेलं त्यावेळेला यूट्यूब परिवाराने 85,000 रुपये हे त्यांच्यामार्फत जमा झाले होते आणि त्या सर्वांचा तपशील मी माझ्या कम्युनिटी पोस्टवर टाकलेला. त्याचा सर्व तपशील त्या गायत्रीच्या आजोबांकडे सुद्धा मी दिलेला आणि गायत्रीला आपण पूर्ण 1 लाख रुपये म्हणजे माझ्याकडून मी 15,000 रुपये त्यात भर टाकून 1 लाख रुपयाची आपण मदत केली होती तिच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी. तर तब्बल 2 वर्षानंतर मी आता गायत्रीला भेटायला जात आहे तिच्या चितळी या गावी आणि आता आपण पोचूच म्हणजे एक 10 ते 15 मिनटामध्ये गावी. तर तुम्हाला मी तो त्यांच्या गावाच्या येथील नजारा दाखवते. खूप असा सुंदर नजारा आहे, सर्वीकडे हिरवं हिरवंगार आहे आणि मला वैयक्तिक खूप आनंद होतो आहे की 2 वर्षानंतर मी तिथे जात आहे आणि कुठेतरी आपण सर्वांनी मिळून एक संकल्प घेतलेला एका लहान लेकराला तिच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी आणि तो संकल्प आपण पूर्ण केला. त्याचा एक खूप मला तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच तो संकल्प पूर्ण होऊ शकला. तर परंतु नुसतं आपण तिला पैसे जमा केले, तिला पैसे दिले, तिच्या नावाने सुरक्षित FD केल्या, इथे आपली जबाबदारी संपत नाही. तर कुठेतरी आपण तिच्याशी कनेक्टेड राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी तिकडे आज भेट द्यायला जात आहे. तर तुम्ही नक्कीच तुमची जी अपडेट आहे मी तुम्हाला नक्कीच देईन. तुम्ही असेच व्हिडिओ पाहत राहा. बघा नजारा खूप छान वाटतंय. तर पुढचे अपडेट्स मी तुम्हाला देईलच. सातारा जिल्ह्यातलं गाव आहे आणि खूप आतमध्ये आहे. म्हणजे ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा गेलेलो तिच्या गावाला त्यावेळेला सुद्धा आम्हाला खूप म्हणजे रस्ता आम्ही चुकलेलो आणि त्यावेळेला ॲडव्होकेट श्रीता हजारे पुन्हा विद्यानंद खराटे सर्व सोबत होते. पण यावेळेला मी साताऱ्यामध्ये काही कामानिमित्त आलेली, माझ्या ट्रीटमेंटसाठी आलेली. आणखीन म्हटलं की हे गाव आता मी एकटीच जरी असले तरी तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात असंच मी समजते. आणि गायत्रीच्या घरी जाऊन आपण गायत्रीच्या आजी आजोबांना वगैरे भेटू, तिच्या मामाला वगैरे भेटू आणि बघू पुढे काय त्यांनी अपडेट्स घेऊया. गायत्रीच्या मामाच्या आणि मावशीच्या चॅनलवरून गायत्रीचे अपडेट भेटतात. खूप गोड मुलगी आहे, खूप गोड झाली जे अपडेट्स भेटतात. परंतु कुठेतरी संपर्क 2 वर्षापासून झालेला नाही आहे तिच्या आजी आजोबासोबत मामासोबत. त्याच्यामुळे कुठेतरी संपर्क करावा आणि तिची विचारपूस करावी आणि आणखी तिला काय मदत वगैरे हवी असेल तर ती मदत कशी करता येईल त्या संदर्भात थोडी चर्चा करावी म्हणून मी जात आहे. आपण ग्रामपंचायत चितळीमध्ये प्रवेश करत आहोत गायत्रीच्या गावाला, गायत्रीच्या मामाच्या गावाला. हे बघा ग्रामपंचायत चितळी आणि खूप वातावरण छान आहे इथे. ग्रामपंचायत चितळीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. वातावरण खूप छान आहे. सर्वांना नमस्कार. मी इथे गायत्रीच्या घरी आलेली आहे. इकडचा पूर्ण ॲड्रेस संतोष भाऊ पहिल्यांदा तुम्हाला सांगतील. नमस्कार सर्वांना. तर ॲड्रेस सांगू पहिलं. हां. तर मुक्कामपूर चितळी तालुका खटाव जिल्हा सातारा आपला हे गाव आहे. एक छोटासा चितळी म्हणून आपलं गाव आहे. तर मी आता निवांत झोपलेलो
तर ताई आल्या की पाऊस पडतो, खूप पडायला लागला बाहेर बघा पाऊस. तर दाखवते ताई पाऊस. म्हणायला लागल्या खूप पाऊस पडलाय, म्हणजे आता पडून गेलाय. हा. मी आली त्यावेळेला भरपूर पडला. तर ताई आल्या की गायो आहे का, तर म्हणलं की ताई गायो तर कालच गेली आपली. तर गायो ताई म्हणायला लागली बॅड लागली बाहेर, तर असू द्या म्हणली. तर आपले एक सुकन्या योजना केलेल्या आहेत आपण, ती तुम्ही सर्वांनी मदत केली, ताईने पण मदत केली, सर्वांनी पब्लिक सर्वांनी मदत केलेली आहे. तर आपण ती सुकन्या योजना मला पण माहित नाही, पण SBI बँकेत आपण केलेलं आहे ती शाखा इकडचीच ना? हा चित्रितच आहे शाखा, स्टेट बँकेत शाखामध्ये आपण केलेलं आहे. तर ती सर्वांना तुम्हाला युट्यूबवर आपण सर्वांनी लावलेलं आहे. तर मॅडमना पण सांगितलेलं असं असं केलेलं आहे. तर मॅडमना आता माहिती दिलेली आहे, तर मॅडम दोन गोष्टी बोलतील तुमच्याशी. तर खरंच मी तुमच्या सर्वांचे खूप आभार मानेल की तुम्ही एवढा विश्वास ठेवला. काही 2 वर्षापूर्वीच अंदाजे 2 वर्षापूर्वी मी एक आव्हान केलेलं सर्वांना की जी आपली छोटीशी लाडकी गायत्री होती, तिच्या सुखकर आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्वांनी मदत करावी म्हणून. आणि भरभरून तुम्ही विश्वास, प्रेम आणि मदत केली. आणि त्या सर्वांचा तपशील मी तुमच्या वडिलांकडे पण त्यावेळेला आली होती, त्यावेळेला दिलेला. आणि माझ्या सोशल मीडियाच्या कम्युनिटी पोस्टवर सुद्धा जे लोक पैसे देत होते त्यांचं मी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली होती. तर तशा प्रकारे तुम्ही 85,000 लोकांनी मदत, म्हणजे 85,000ची लोकांनी मदत केली. आणि त्याच्यामध्ये जे 15,000 आहेत ते मी माझ्या वतीने टाकून अशी पूर्ण 1,00,000 रुपयेचा चेक मी यांना इथे पाठवलेला. आणि त्यांनी तो SBI बँकेमध्ये गायत्रीच्या सुखकर भविष्यासाठी सुकन्या योजनेअंतर्गत तो डिपॉझिट केलेला आहे. तर खरोखर खूप खूप तुमचे धन्यवाद की तुम्ही एवढा विश्वास आणि प्रेम दाखवलं. आणि मी इथे आलेली साताऱ्याला, सातारा इथे येवतेश्वर म्हणून आहे आणि तिकडे खूप छान निसर्गरम्य वातावरणामध्ये पंचकर्मा, योगा, ध्यान अशा आणि वेगवेगळ्या विविध व्याधींवर एक खूप छान प्रकृती म्हणून एक निसर्ग उपचार केंद्र आहे. तिथे आयुर्वेदाचार्य वैद्य श्री सुयोग दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ट्रीटमेंटमुळे खूप लोक तिथे येतात आणि खूप चांगला त्यांना फायदा होतो. तुम्हालाही जमलं तर तुम्ही तिकडे नक्कीच जा. असा एक 7 दिवसाचा उपचार मी तिथे घेतलेला होता. आणि ज्यावेळेला म्हणजे तिथे माझे फोन बंद होते आणि ज्यावेळेला मी फोन आज सुरू केला तर त्यावेळेला मला ह्या असं व्हिडिओमध्ये मी पाहिलं यूट्यूबवरून मला कळालं की गायत्री आपल्या सर्वांची लाडकी इथे आलेली आहे म्हणून चितळी या गावात. तर त्याच्यामुळे मग मी इथे आले. परंतु माझं बॅड लक आहे की कालच गायत्री इथून तिच्या मावशीसोबत गेलेली आहे. तर तिची मावशीसुद्धा खूप छान आहे, ती खूप छान तिला सांभाळ करते आणि खूप ह्यांचं जे पण काय होतं ते मिळून विसरून ह्यांनी जो एक एकोपा केलेला आहे त्याच्यामुळे पण मला खूप आनंद झालेला आहे. आणि गायत्रीचा सांभाळे, गायत्री खूप छान करते, मामाला ती सोडत नव्हती, ते सुद्धा मी व्हिडिओज पाहिले. गायत्री आल्या, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेनच माझ्या, पण आपली गायत्री गेली रिटर्न आली अजून आपल्या इथं कारण ती आठवण करत होती ना तुमच्या सर्वांना म्हणून. तर असंच प्रेम आशीर्वाद तुम्ही आम्हा सर्वांवर दाखवा. बघा हेवे देवे, भांडण तंटा, वादविवाद ह्या प्रत्येक ठिकाणी असतात, परंतु तो कितपत असावा ह्याचं ज्याला नॉलेज कळतं ना तोच आपलं स्वतःचं जीवन, सुखी जीवन जगू शकतो. एवढंच बोलते आणि थांबते. थँक्यू व्हेरी मच.